तर आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर आपण मोठं व्हायचं असतं. म्हणजे कुणी गाडी घेतली, आता समजा मामाने गाडी घेतली, हिने घेतलं त्याने घेतलं, मग ती गाडी घेणार, मग ती म्हणायचं आपली आहे. तसं नसतं. पैसा आल्याच्या नंतर माणूस 100% बदलतो, हे कायम लक्षात ठेवा. कारण की स्वतःचं जग अस्तित्व स्वतःनंच निर्माण करायचं असतं. तसं आपण शून्यातून प्रगती केली पाहिजे, शून्यातूनच मोठं व्हायचं. आपलं काय होईल, आपल्याला पडू द्या तर काही होऊ द्या, आपल्या स्वतःच्या जीवाला काही जरी चालेल, पण स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं. हा बाबा ह्यानं गाडी घेतली, त्याच्या मागे मेंढीन, ती परत आपल्याला जवळ करत नसतो, ही पहिलं लक्षात ठेवा तुम्ही. कारण का माणसं पैसा आल्यावर 100% बदलतात, ह्यात काय वावगं ठरणार नाही आणि खरंच आहे. समजा भावानं माझ्या गाडी घेतली, ती मला परत उभा करत नाही ना, पण त्याची गाडी आहे मग त्या मागं मी फिरत नाही, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून मी त्या मागे फिरत नाही, ही गोष्टच नाही. त्या मागं आता पैसा आला मग मी त्या मागे येणार नाही. त्याच्याकडे होता ती त्याचा आहे, माझा नाही. मस्त भाव माझा आहे, पण पैसा त्याचा आहे, ती तेच बघत, आपलं कोण बघत नसतं. म्हणून आपण स्वतःनं हे करायचं. कारण काही ना माझं 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 कोण असतं, तुम्ही म्हणताय ही माझं ती माझं, पण माझं माझं म्हणू नका, नाही कोणाचे कोणी, हे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे आणि कायम लक्षात ठेवा. दिला दात नाही, दिवा दिला वात नाही.